लहानपणीची अफवा. बेडकाला दगड मारला की मुख्खी बायको मिळणार. जाम घाबरायचो तेव्हा. आता वाटतंय दगड मारला असता तर बरे झाले असते. लहानपणी शाळेत 30, 60, 90 पायथागोरसचे प्रमेय शिकलो. नंतर मित्राने त्याचा वापर कुठे करायचा ते शिकवलं. आपण हुशार आहोत हे सिद्ध नाही करता आलं तरी चालेल, पण समोरचा वेडा आहे हे सिद्ध करता आलं पाहिजे. संता, काय झालं? असं का बसला आहेस? बंता, जीवनात अशा पॉइंटवर आलोय की समजतच नाही आहे की पोरगी पटवू का आंटी? मनाने चांगले बना, थोबाडासाठी स्नॅपचॅट आहे की. मुलगी दुकानदाराला, काका, असं व्हॅलेंटाईन डे कार्ड आहे का ज्यात लिहिलंय तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस? दुकानदार, हो आहे की. मुलगी, बरं मग 5 द्या. निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे काय रे? उत्तर, कढीपत्ता. कोणतीही भाजी बनवण्याआधी गरम तेलात यालाच सगळ्यात पहिले टाकतात आणि त्याच भाजीला खाताना सगळ्यात पहिले यालाच उचलून बाहेर फेकतात. एक काठावर आलेल्या प्रेमवीर, जीवनात रस नाही, प्रेमात यश नाही. जायचं होतं अमेरिकेला, पण स्वारगेटवरून बसच नाही. कधी कधी वाटतं जग सोडून मोकळं व्हावं, पण त्यातील पाणी सांडेल म्हणून जग सोडलं नाही. तुम्हाला काय वाटलं? आयुष्यात इतकी खाली मान घालायची वेळ कधी झाली नव्हती जितकी या मोबाईलमुळे आली. आजकाल तर मुलांना खालील प्रकारे मार्क मिळतात: 98.4%, 99.4%, 99.6%, 100%. आम्हाला तर फक्त निकालाच्या आधी असा ताप यायचा. प्रेमात पैशालाच महत्त्व असतं म्हणून तर मुलींच्या स्वप्नात राजकुमारच येतो. कधी MIDCचा कामगार स्वप्नात आलाय का कुठल्या मुलीच्या स्वप्नात? मी वैद्यांकडे गेलो आणि विचारलं, कोविडवर कोणता काढा आहे का? हो, त्यांनी सांगितले. हो आहे की. 3-4 आठवडे घरातच काढा, घरच्यांसाठी वेळ काढा आणि आडीनडीपुरतीच बँकेतून कॅश काढा आणि व्यायाम म्हणून दिवसातून 2 वेळा कंबर वाकून घरातील केर काढा. भगवान का दिया सब कुछ है, घर, गाड़ी, बंगला, बस रखा किधर यहीच पता नहीं है. एक बाई देवाला विचारते, देवा, स्त्रियांना मंदिरात प्रवेश का नाही देत? तर देव उत्तर देतो, तुम्हाला एक देव दिलेला आहे, नवरदेव. काय त्रास द्यायचा आहे तो त्यालाच द्या, मला त्रास देऊ नका. लोकांना टोप्या घाला, उन्हाळा आहे, पुण्य लागेल.